आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त भाज्या कशा जातील आणि कमीत कमी कार्ब कसे जातील हे शोधण्याचं काम माझं. म्हणूनच आजची ही स्पेशल डिश. चला तर मी तुम्हाला आधी त्याचं साहित्य दाखवते. टोफू, ब्रोकोली, पालक, बदामाची पूड किंवा आल्मंड फ्लावर, न्यूट्रिशनल यीस्ट, फ्लॅक्सीड पावडर, मिरी, मीठ, कोथिंबीर, मिरची आणि लिंबू. आता ह्या टोफूमधलं ना सगळं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला. याच्यावरती काय करायचं, रात्रभर वजन ठेवून द्यायचं, म्हणजे हे सगळं पाणी याच्यातलं निघून जातं. ते कसं करायचं ते मी तुम्हाला आता दाखवते. एखादी तुम्ही चाळण घेऊ शकता. माझ्याकडे हे असं एक भांड आहे, त्याला असं चाळणीसारखंच भोक आहे. त्याच्यामध्ये मी काय करते, हे असं टोफू ठेवते, त्याच्यावरती हा असा टिश्यू पेपर ठेवते आणि काहीतरी वजनदार, आता हा तेलाचा डब्बा आहे माझ्याकडे, हा असा ठेवून देते आणि हे रात्रभर असं ओट्यावरती ठेवून द्यायचं. पण माझ्या धाकट्या मुलांनी हे एक टोफू प्रेसर आणलेलं आहे, वापरून बघितलं आणि खूप छान आहे. दाखवते मी तुम्हाला कसं करायचं ते. तर याच्यामध्ये हे असं टोफू ठेवायचं आणि हे असं वरनं ह्यानी प्रेस होतं. जास्तीचं पाणी आहे ते इथे खाली साचतं आणि हे असं फिरून ह्याच्यावर जास्त दाब देऊ शकतो आपण, हवा तेवढा. हे बघा असं दाबलं गेलं ते टोफू. आता ही ब्रोकोली आपण फूड प्रोसेसर मध्ये थोडी थोडी घालून बारीक करून घेऊया. आता ही बारीक केलेली ब्रोकोली आपण मायक्रोवेव्ह मध्ये थोडीशी शिजवून घेऊया. हे झाकून ठेवायचं. आता 5 मिनिटासाठी मायक्रोवेव्ह लावून देते. मायक्रोवेव्ह मध्ये 5 मिनिटं झाल्यावर ते तसंच तिथेच ठेवून द्यायचं, वाफेवर ते चांगलं शिजतं. पालकही बारीक करून घेते. आता हे टोफू पण काढून घेते, दाखवते तुम्हाला. हे बघा याच्यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे. आणि काही कारणास्तव जर का तुम्ही हे टोफू दुसऱ्या दिवशी नाही वापरलत ना, तर एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, हे टोफू त्याच्यात ठेवायचं आणि झाकून हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि जेव्हा केव्हा टोफू वापरायचं असेल तेव्हा हे परत असं प्रेस करायला ठेवून द्यायचं. आता मी हे फूड प्रोसेसरमध्ये बारीक करून घेते. बघा आता ही ब्रोकोली मी मायक्रोवेव्ह मधनं काढून घेतलेली आहे, थंड झालेली आहे आणि शिजलेली आहे थोडीशी. हे बघा पूर्णपणे नाही शिजली आहे, 3/4 शिजली आहे. मायक्रोवेव्ह मध्ये ठेवताना आपण ह्याच्यामध्ये बिलकुल पाणी घातलं नव्हतं. ब्रोकोलीमध्ये पाण्याचा अंश असतो, त्याच्यावरच ती ब्रोकोली मायक्रोवेव्ह मध्ये शिजली जाते. आता त्याच्यामध्ये ही मी फ्लॅक्सीड पावडर टाकते, मिरी पावडर टाकते. हे न्यूट्रिशनल यीस्ट आहे. हे कशासाठी टाकते तर ह्या न्यूट्रिशनल यीस्टमध्ये ना प्रोटीन भरपूर असतं. आता हा 5 ग्रॅमचा चमचा आहे. या 5 ग्रॅमच्या चमच्यामध्ये 3 ग्रॅम प्रोटीन असतं. तर युजली काय होतं, व्हेजिटेरियन लोकांना ना प्रोटीन इंटेक तेवढा होत नाही घेऊन, त्याच्यासाठी मी ही न्यूट्रिशनल यीस्ट घालते. ह्या न्यूट्रिशनल यीस्टची चव ना थोडी अशी नटी आणि चीजी असते, थोडं चीजसारखं लागतं ते. ही कोथिंबीर घालते, पालक, ही वाटलेली मिरची, आल्मंड फ्लावर. आल्मंड फ्लावर ह्याच्यासाठी घालायचं की त्याला ते चांगलं बाइंडिंग यायला पाहिजे. आणि आता टोफू. टोफू ऐवजी ना तुम्ही पनीर पण वापरू शकता. लिंबू. आता मिक्स करून घेते, मीठ घालते. आता हातांच्या तळव्यांना थोडंसं तेल लावून त्याचे गोळे बनवून घेते.
हे बघा, हे झाले आपले ब्रोकोलीचे बॉल्स तयार. आता या एअर फ्रायरच्या चकतीला खाली तेल लावलेलं आहे. हे सगळे गोळे याच्यात घालते. आता हे 350 फॅरनहाईटला 10 मिनिटासाठी लावून देते. आणि तुमच्याकडे जर का एअर फ्रायर नसेल ना तर काही हरकत नाही. एअर फ्रायर नाही म्हणून आम्हाला बनवता येत नाही असं समजू नका. एअर फ्रायरच्या ऐवजी तुम्ही शॅलो फ्राय करू शकता. त्याच्यासाठी हे पॅटिसच्या आकाराचे हे असं बनवायचं आणि पॅनवरती थोड्याशा तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचं. बघूया झालेत का? झालेत. आणि हे आता कोथिंबिरीच्या चटणी बरोबर खायचे. आणि त्याच्याबरोबर माझे हे फेवरेट मायक्रोग्रीन्स कायम असतात माझ्याबरोबर, मस्त लागतात कुरकुरीत. चला, हे झालं आपलं एकदम पौष्टिक अन्न तयार. आता हे असे ब्रोकोलीचे बॉल्स किंवा पॅटीस लहान मुलंच काय, मोठी माणसं पण अगदी मट्टा खातील. चला, आता मी लागते माझ्या पुढच्या रेसिपीच्या तयारीला. तोपर्यंत तुम्ही मात्र मस्त खा आणि स्वस्त रहा.